आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर मोठ्या प्रमाणावर शिवभक्त दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। गडाच्या पहिल्या पायरीवर पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून एक आरोग्य पथक तैनात करण्यात आले। गडावर येणाऱ्या प्रत्येकाची नाव नोंदणी केली जाते। या सगळ्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। शिवजयंतीचा जो उत्सव आहे या उत्सवाची तयारी आता पूर्ण झाली आहे हे आपण तर पाहिलंच। मात्र आज म्हणजे 18 तारखेपासूनच शिवजयंतीकरिता शिवनेरी गडावर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि आसपासच्या भागातून इथे भाविक शिवभक्त हे येण्यास आता गडावर सुरुवात झालेली आहे। आणि या ठिकाणी शिवनेरी गडाच्या सुरुवातीच्या पायरीवरच वन खात्याच्या वतीने एक चेक पॉईंट करण्यात आलेला आहे। आणि हा जो चेक पॉईंट आहे या चेक पॉईंटचं एक वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की या चेक पॉईंटवर वन विभागामध्ये प्लास्टिकला बंदी आहे। आणि ह्या प्लास्टिकला बंदी असल्यामुळे इथे गडावर जातानाच इथे शिवभक्तांचं इथे गडावर दर्शनास येणाऱ्या सर्वांचं चेकिंग केलं जातं आणि हे जे प्लास्टिक आहे इथे जमा करून मगच आपल्याला वर जावं लागतं। मात्र हे प्लास्टिक वर जर न्यायचं असेल तर आपल्याला इथे काही डिपॉझिट भरावं लागतं आणि गडावर जाऊन आल्यानंतर आपण हे जर प्लास्टिक जमा केलं तर आपल्याला हे डिपॉझिट परत देखील केलं जातं। काय योजना आहे आपली, कशा पद्धतीने आपण हे प्लास्टिक जमा करतोय, याच्यासाठीचं काय डिपॉझिट घेतोय आणि काय दक्षता घ्यायला पाहिजे। या ठिकाणी आमचे माननीय उपवन संरक्षक अमोलजी सातपुते साहेब यांनी गेल्या वर्षापासून किल्ले परिसरामध्ये संपूर्ण प्लास्टिक बंदी केलेली। प्लास्टिकच्या सर्व वस्तू, प्लास्टिकची बॉटल वरती कुठेही नेण्यामध्ये आम्ही परवानगी देत नाही। आणि जर एखाद्याला बॉटल न्यायची असेल पिण्याच्या पाण्याची तर त्याच्याकडून आम्ही 50 रुपये डिपॉझिट घेतलं जातं। ती बॉटल त्यांनी आणून इथं दाखवल्यानंतर त्याचं डिपॉझिट आम्ही त्यांना परत दिलं जातं। आमची एवढीच इच्छा आहे की आम्ही जो उपक्रम राबवत आहोत त्याला जनतेने, पर्यटकांनी आणि शिवसैनिकांनी मदत करावी अशी एवढी इच्छा आहे आमची। तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की शिवनेरी गडावर जर आपण येणार असाल तर पहिल्या पायरीवरच आपल्याला इथे प्लास्टिक एकतर वर घेऊन जायचं नाहीये किंवा जर घेऊन जायचं असेल तर हा गड स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून वन विभागाने अत्यंत स्तुत्य असा उपक्रम हा सुरू केलेला आहे। जर आपण वर प्लास्टिक घेऊन जाणार असेल तर ते आपल्या सोबत देखील आणायचं आहे आणि त्यानंतरच आपण पुढे जायचं आहे। त्याच्यामुळे शिवनेरी गडावर येताना आपण ही दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण याचं पावित्र्य राखणं हे आपल्या हातात आहे। त्याच्यामुळेच आपण इथे शिवनेरी गडावर येताना याची दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, शिवनेरी, पुणे।